आता पहिला चॅप्टर कोणता चालू होईल? संख्या. बरोबर आहे. आता मी कसोट्या सांगायच्या अगोदर तुम्हाला संख्या सांगावी, कारण की आधी संख्यांची ओळख होऊ दे. बरोबर आहे का? संख्याची ओळख होऊ दे, संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याच्यानंतर त्याच्यावरती शाब्दिक गणित आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण कसोट्या घेणं, कसोट्याचं मी एक सेपरेट चॅप्टरच घ्यायला लागलो. म्हणजे काय, संख्या संपू दे त्याच्यानंतर मी कसोट्याचा एक चॅप्टरच घालतोय. कारण का की फक्त पोलीस भरती किंवा ह्याच्याबद्दल नाही, कसोट्यांच्यावरती भरपूर प्रश्न पडतात. मध्ये स्टार आहे, 24 भाग जातोय तर किती यायला पाहिजे, 8 भाग जातोय तर स्टारची कोणती संख्या येईल, खाली कोणती संख्या अशी आहे ज्याला 11 भाग जातोय. असली लांबडी एक्झाम्पल देतात, असलं लांबडं 11-12 अंकी संख्या दिली ती आणि खाली विचारलं खालीपैकी कोणत्या संख्येने त्याला भाग जातो. आणि संख्या होत्या 9, 11, 4 आणि 8 अशा काहीतरी संख्या होत्या, तिने भाग जायचं विचारत होतो. आता परवा कोणत्या रेल्वेच्या SI ला प्रश्न पडलेला आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, ती सेपरेटच घेऊया. बरोबर आहे. आता बघ, मी मागच्या लेक्चरला तुम्हाला फक्त एक फ्लो चार्ट काढून दाखवलेला जो संख्यांच्या वर्गीकरणाचा होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला त्या प्रत्येक संख्या बघायच्या आहेत इन डिटेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एखादी संख्या दिली तर नेमकी ती संख्या तिचं वर्गीकरण कसं कसं करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय लिहावरती, ज्याच्याबद्दल आपण शिकत आहे. पहिल्यांदा संख्येचे 2 भाग पाडलेत. चार्ट तुमच्या नोट्स मध्ये घ्यायचा. ओके. संख्येचे 2 भाग पाडलेत. कालची नावं मला सांगा. पहिल्यांदा संख्येचे 2 भाग कोणते पाडलेत? वास्तव आणि अवास्तव. कोणते 2 भाग झालेत? वास्तव आणि अवास्तव. आता बघा, हे झालं काय, संख्येचं मी पहिल्यांदा वर्गीकरण केलं. आता हे पहिल्यांदा वर्गीकरण करणं म्हणजे काय करणं ते लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण असू दे, ते भले तुमच्या सायन्समध्ये असू दे किंवा इथं असू दे, कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण असू दे, पहिल्यांदा ढोबळमानानं मोठं मोठं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे काय बघा, पहिल्यांदा मोठं मोठं वर्गीकरण केलं जाते आणि त्यातला क्रायटेरिया लावताना पण मेजर म्हणजे मोठा एकच फॅक्टर लावला जातो. ओके. त्यातला आता फॅक्टर इनी कोणता लावलाय, तर पहिल्यांदा बघा, तुम्ही जे गणित आता शिकताय, वापरताय, किंवा जे गणित तुमच्या हाताखालनं जात आहे, भले तिची किंमत निघू दे नाही निघू दे, परिमेय असं पण ते तुमच्या हाताखालनं जाते, तुम्ही वापरताय, असं जे एक्झाम्पल आहेत किंवा अशी जी संख्या आहेत त्या सगळ्या वास्तवमध्ये येतात. वास्तवची आपल्याला व्याख्या बघायची नाही, आपल्याला फक्त व्याख्या बघायची आहे अवास्तवची. कशाला काय, आता अवास्तव संख्या म्हणजे काय, ज्या संख्या एक्झिस्टच करत नाहीत. काय करत नाहीत? एक्झिस्टच करत नाहीत. फॉर एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला म्हंटलो, काय म्हंटलो, मला सांगा हे काय झालं, 4चा वर्ग किती येईल? किती येतोय? 16. परत वजा 4चा वर्ग काय येईल? आता हे कसं आलं, हे आपण काल शिकलो. -4 गुणिले -4 समान चिन्ह असतील तर चिन्हांचा गुणाकार नेहमी काय येतो? अधिक येतो. त्याच्यामुळे गुणाकार किती आला? +16. इथं पण +16, इथं पण +16. कधी -16 येईल काय? वर्ग -16 येईल काय? एखाद्या संख्येचा वर्ग -16 येईल काय? कारण की दोन्हीचा पण वर्ग कसा येतोय? अधिक यायला लागलाय. मग समजा मी अशी संख्या, अशी किंमत लिहिली 16, तर तुम्ही उत्तर सांगू शकताय, याचं उत्तर 2 येऊ शकतात ह्या ह्याच्यानुसार, एक +4 येईल किंवा -4 येईल. पण मी जर का असं म्हंटलो, आता याचं उत्तर काय येईल? काय ना, क्या आएगा? +4 -4 +4 -4 काय येईल? याचं उत्तर येतंय आता ते वरती पुढे जो काय काढलाय त्याला म्हणतोय आय, इमॅजिनरी नंबर. हा, माझं BSc मॅथमॅटिक्स झालंय. हा, म्हणून ते मला माहिती आहे ना, आय येते ते. आयची व्हॅल्यू काय असते? आय इज अ इमॅजिनरी नंबर. त्याचीच किंमत आहे -1, वर्गमूळ चिन्हात -1. आता बघा, पण हे आपल्याला नाही, आपण करायला स्पर्धा परीक्षा, UPSCचा ऑप्शनल कोण ठेवणार आहे काय? किंवा आता 2025 पासून MPSC ऑप्शनल होणार आहे, त्याच्यामध्ये कोण मॅथ्स ठेवणार आहे का सांगा? मग त्याला हे सगळं सांगतो. आपलं गरजेचं ते नाही, आपल्या गरजेचं आपल्याला काय पाहिजे आहे की आपण इथंपर्यंत शिकतोय किंवा स्पर्धा परीक्षांचं जग इथंपर्यंत आहे. बरोबर आहे. इथंपर्यंत आहे तर या संख्या आपल्याला काय वापरता
आणि आपल्या याच्यावर शिकायची पण गरज नाही. त्याच्यामुळं आपण याला वर्गीकरण करताना लक्षात ठेवा, पहिल्यांदा अवास्तव संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या संख्यांची किंमत निघत नाही. कुणाची किंमत निघत नाहीये, तर लक्षात ठेवा यांची निघत नाही. म्हणजे कोणत्या संख्या आल्या, वर्गमूळ चिन्हात ज्या वर्गमूळ चिन्हात म्हणतोय, घनमूळ चिन्हात म्हणत नाही, वर्गमूळ चिन्हात म्हणतोय. वर्गमूळ चिन्हात ज्या संख्या येतात आणि त्या कशा आहेत, ऋण आहेत किंवा वजा आहेत, त्या संख्यांना काय म्हणतोय आपण, अवास्तव संख्या. फॉर एक्झाम्पल आता घेतलेलं वर्गमूळ चिन्हात -16 किंवा वर्गमूळ चिन्हात, ती बघा ती वर्गसंख्या असू दे नसू दे काय पण असू दे, -23, काही फरक पडणार नाही. वर्गसंख्या असू दे अगर नसू दे, फक्त कंडिशन काय आली इथं, वर्गमूळ चिन्हात वजा संख्या. लक्षात आलं काय, म्हणजे याच्याबद्दल एकच क्रायटेरिया काय म्हणतोय, वर्गमूळ चिन्हात वजा संख्या आली, तिचं वर्ग असू दे नसू दे काही फरक पडणार नाही, ती कोणती संख्या असणार. बरोबर आहे. आता अवास्तवची व्याख्या काय करायची, अवास्तव म्हणजे काय, जे हे नाहीत म्हणजे ते असणं काय, म्हणजे काय, ज्या अवास्तव नाहीत त्या. त्याच्यापेक्षा जास्त बघायचंच नाही. तुम्हाला काय समजा पोलीस भरतीला काय विचारतील, खालीपैकी कोणती संख्या अवास्तव संख्या आहे, 4 ऑप्शन देतील, विचारतील. बरोबर आहे. मग त्यातलं आपल्याला शोधायचे आहे, काय शोधायचे आहे, अवास्तव शोधायचे आहे किंवा वास्तव शोधायचे आहे. मग आपण क्रायटेरिया काय लावणार, वर्गमूळ चिन्ह कुणाला आहे, कोण वर्गमूळ चिन्हात आहे काय, त्याला वजा चिन्ह आहे काय, झालं. लक्षात आलं. चला पुढचं. आता अजून एक कंडिशन सांगतो. समजा हे असं दिलं असेल, तर तिला काय म्हणायचं, ती इकडे येईल काय, येणार नाही. कारण का, याचं उत्तर निघते ना, हे वजा चिन्ह ह्या पूर्णला आहे आणि हे वजा चिन्ह फक्त 16ला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे वजा चिन्ह आतच पाहिजे, बाहेर चालणार नाही. चला त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्याचं किती भाग पाडणार आपण, हे लय महत्वाचं, हे तुमच्या लक्षात राहील, हे महत्वाचं. ओके, इथून नंतर सगळं परत छोटं करतो घ्या. कोणती संख्या, इकडे काय असणार, आता इकडे व्याख्या काय, सोपी, लई स्टँडर्ड झालं का नाही, पी छेद क्यू अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0, काही गरजेचं नाही, खड्ड्यात गेलं सगळं, जे अपूर्णांकात मांडता येतो तो. ओके, पुढचं काय, कोणत्याही अपूर्णांकाच्या छेदात कधीही शून्य येत नाही. काय सांगतोय, कोणत्याही अपूर्णांकाच्या छेदात कधीही शून्य येत नाही, कारण की ती संख्याच एक्झिस्ट करत नाही. ओके, फक्त छेदात शून्य येणार नाही. पण आता ह्याच संख्या ह्या संख्या बघायच्या आहेत, तुम्हाला विचारणार की खालीलपैकी कोणत्या संख्या अपरिमेय संख्या आहेत. पोलीस भरतीला भरपूर वेळा विचार, बरोबर आहे. कंबाईनमध्ये हा ट्रेंड नाही किंवा युपीएससीला हा ट्रेंड नाही, पण इथं आहे, त्यामुळे आपण माहिती करून घेऊया. आता बघा, परिमेय संख्या म्हणजे काय म्हणलो मी, कोणत्या स्वरूपात मांडायच्या आहेत, टी छेद क्यू. आणि इकडे काय म्हणतोय मी, अपरिमेय संख्या. आता बघा, मुळात अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या, काय सांगतोय व्याख्या फक्त आपल्याला मी सांगतोय मला ओळखायसाठी, अशा संख्या की ज्या संख्यांना संख्या रेषेवरती स्थान देता येत. एक सिंपल डेफिनेशन सांगितली, याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे काय बघा, ही संख्या रेषा आहे, इथं आहे किती, 0, इथं 1 2 3 4 आणि 5. मी संख्या दिली तुम्हाला 2.4 वरती बार, म्हणजे किती आली, बरोबर. आता ही संख्या मला इथं ठेवायची, कशी ठेवणार सांगा, अशी ठेवता येत नाही, बरोबर आहे. पण आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे की याचं कन्व्हर्जन मी करू शकतोय. म्हणजे काय, अपूर्णांकाचं, ह्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कशात करता येते, अपूर्णांकात करता येते. मग असा लिहिता आला म्हणजेच कशात आला, मग तिकडे आला, बरोबर आहे. पण समजा मी असं म्हणलो, त्याला शेंडाणा बुडका काय नाही, कंटिन्यू चालू आहे. आता ह्याचं कन्वर्जन करणार कसं, कारण की पुढच्या संख्या कोणत्या कोणत्या यायला हे मला माहितीच नाही, असंख्य संख्या येतात पुढं, बरोबर आहे. ह्याला अपूर्णांक करता येईल काय,
याला अपूर्णांक कधीच करता येत नाही. लक्षात येते काय? याला अपूर्णांक कधीच करता येत नाही. मग याला कुठे टाकणार? अपूर्णांक याला घ्या मांडता येतोय. बघा आधी सांगतो अपूर्णांकाचा अर्थ काय, की समजा मला 2/7 लिहिले. काय करायचं आहे? 2/7 आहे म्हणजे काय, हा जो एकखंड दिलेला आहे 0 ते 1 मध्ये, याचा मी किती भाग करणार? 7 भाग करणार, समान 7 भाग करणार. आणि 7 भाग समान केल्यानंतर 2 नंबरचा जो भाग येईल तो म्हणजे असणार 2/7. म्हणजे समजा इथं असं 7 भाग केलं, 2 नंबरचा भाग कोण असणार? 2/7. 4 नंबरचा कोण असणार? तसाच 7/7 म्हणजे किती असणार? आणि 0/7 म्हणजेच कोण असणार? लक्षात आलं काय? म्हणजे अपूर्णांकात मांडणं म्हणजे तुम्हाला हा भाग तिथं लिहिता येतोय. बरोबर आहे? म्हणजे तिथं पहिल्यांदा आला कोण? अपूर्णांक जो करता येईल त्याला इकडे ठेवा, उरलेले सगळे इकडं. पण आपण व्याख्या करताना काय करणार? इथं 3 प्रकारच्या संख्या आहेत, त्या 3 प्रकारच्या संख्या सोडून उरलेल्या सगळ्या संख्या कुठे येणार? इकडे. लक्षात आलं? आता त्यातली कुठली? आता पहिली संख्या तुम्ही सांगितली कुठली असेल ना? मगाशी आपण शिकलो ती शेवट नसणारा दशांश अपूर्णांक. काय म्हणलो? शेवट नसणारा दशांश अपूर्णांक कुठे येईल? इकडे बाजूला. ओके, 2 नंबर. दोन नंबर किती? पाय. पाय बद्दल सांगतो, त्याच्या अगोदर लिहून कंप्लीट करा. आणि 3 नंबरला ते लिहून घ्या, एक्सप्लेन मी करतो. त्या लिहून आता त्यात एक्सप्लेन करूया, मग सांगूया पुढे काय सांगितलं बघा. पहिल्यांदा काय म्हणलो आपण? अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फिक्स असं स्थान देता येत नाही. पहिली संख्या काय म्हणलो, जी आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगितली ते म्हणजे शेवट नसणारा दशांश अपूर्णांकाला अपूर्णांकाच्या स्वरूपात म्हणजे p/q स्वरूपात मांडता येत नाही. आता दुसरा राहिला प्रश्न ह्या पायचा. ओके, पाय हे काय माहितीये? व्हॉट इज पाय? पायची किंमत तुम्ही सांगताय 3.14 किंवा 22/7. दिस इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय. म्हणजे पायची जवळपासची, सगळ्यात जवळपासची किंमत कोण आहे? 22/7 किंवा 3.14. पण पाय काय आहे? पाय ही एक संख्या नाही. लक्षात ठेवा, पाय ही एक संख्या नाही. पाय हे एक गुणोत्तर आहे. काय आहे? गुणोत्तर आहे. पाय हे कशाचं गुणोत्तर आहे? तर वर्तुळाचा जो परिघ आहे, वर्तुळाचा परिघ हे वर्तुळ आहे. बरोबर आहे? आणि हे काय असतंय? आर. हे काय असतंय? डी. डी म्हणजे व्यास, हे म्हणजे आली काय? त्रिज्या. बरोबर आहे? आता हा जो वर्तुळाचा काय आलाय? परिघ. या परिघाचा छेद तुमचा कोण असतोय? व्यास. हा जो तुमचा रेशो येतोय, हा रेशो म्हणजेच काय आहे तुमचं? पाय. याची किंमत प्रत्येक वर्तुळासाठी जी किंमत येते ती वर्तुळाची प्रत्येक वर्तुळासाठी किंमत कशी असते? समान असते. आणि या समान येणाऱ्या किमतीलाच काय म्हणतोय? पाय. त्याला एक चिन्ह दिलं, पाय. बरोबर आहे? आता हा एक रेशो आहे आणि या रेशोची किंमत फिक्स नाही, म्हणजे ती कंटिन्युअस आहे. लक्षात आलं काय? त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्हाला पाय म्हणतील, फक्त पाय म्हणतील, त्यावेळी किंमत कुठली देणार? इकडे. बरोबर आहे? समजा आता इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये काय लिहायचं आहे? 22/7 असं डायरेक्ट दिलं तर ती कुठली असणार? परिमेय. किंवा 2 नंबर म्हणतोय 3 पॉईंट किंवा 3.14 असंच फक्त दिलं, जी पायची किंमत आपण घेतोय तर ती कोणती आहे? हे 3.14 म्हणजेच काय आलं? 314/100. आला का नाही अपूर्णांक? बरोबर आहे? पण
असा कोणताही अपूर्णांक दशांश अपूर्णांक दिला बघा 3.14 डॉट 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 3 डॉट आल्या, शेवटला 3 डॉट, ढी डॉट द्यायचे नाहीत, 3 डॉट म्हणजे असंख्य. ओके, 3 डॉट आल्या तर याचा अर्थ होतोय काय की हा अपूर्णांक कसा आहे, त्याला करता येत. फक्त इथं दिलं, पुढे काय दिलंच नाही तर कसं असणार, परिमेय उरलेलं. आता दुसरं सगळ्यात 2 नंबरचं इम्पॉर्टंट काय, आवर्ती कुठे येणार, इकडल्या बाजूला. फक्त दशांश अपूर्णांकामधले 3 प्रकार सांगितलेत. कुठले कुठले सांगितले आपण, रेग्युलर सांगितला, सर्वसाधारण सांगितला, 2 नंबर सांगितला, काय आवर्ती 3 नंबर काय सांगितला, शेवट नसणारा. त्यातला फक्त एकच अपरिमेय आहे, कोणता, शेवट नसणारा. इकडं उरलेले दोन्ही प्रकारचे अपूर्णांक कुठे येतील, दशांश अपूर्णांक या बाजूला. म्हणजेच काय येईल 4.3, 4.3 रेग्युलर किंवा 4.3 दुसरं घ्या, 4.7 घ्या आणि किंवा 4.32 वरती असं कोणत्याही प्रकारचा आवर्ती असू दे, हे सगळं कुठे येईल, इकडल्या बाजूला. आणि त्याचबरोबर उरलेल्या ज्या सगळ्या संख्या तुम्ही आम्ही ब्लॅकबोर्ड वरती लिहितोय, वापरतोय, समसंख्या, मूळ संख्या, या सगळ्या कुठे येणार, कुठे येणार, परिमेय मध्ये येणार आहेत. ओके, सगळं एकदा परत आपण बघूया. काय बघितलं आपण, संख्या बघितल्या, संख्येचं 2 प्रकार बघितलं. कोणतं बघितलं, आता अगोदर तुम्हाला हे करूया, रिकॉल होते का बघूया. बरं आहे, जे लिहिले ते आठवायला तर पाहिजे. पहिल्यांदा काय बघितलं आपण, संख्या, संख्येचं 2 पार्ट. इकडल्या बाजूला एक लिहिलं, कोणता लिहिला, इकडं अवास्तव मध्ये आपण खाली काहीतरी लिहिलं, काय लिहिलं, अवास्तवच्या खाली वर्गमूळ चिन्हात वजा संख्या लिहिलं. बरोबर आहे, म्हणजे ज्या ज्या संख्या वर्गमूळ चिन्हात येणार आणि त्यांच्यामध्ये काय आहे, वजा चिन्ह आहे, त्या सगळ्या कुठं आल्या, इथं आल्या. त्याच्यानंतर हे झालं इकडचं. बरोबर आहे, उदाहरणं 2 लिहिली, ती दोन्हीच्या दोन्ही उदाहरणं आठवतात का बघा. वजा वर्गमूळ चिन्हात काय लिहिलं, वजा 16, वर्गमूळ चिन्हात वजा 16. अजून दुसरं उदाहरण कोण दिलं, वर्गमूळ चिन्ह वजा, हे आठवतंय का नाही, हे उदाहरण आठवायची गरज नाही आपल्याला, पण आपण जे घेत असतोय, इथं लिहित असतोय, फुल कॉन्सन्ट्रेशन असलं तर उदाहरण आपल्याला लगेच क्लिक होतं, इथं वजा 23 काहीतरी लिहिलं, लक्षात काय, हे रिकॉल झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या वास्तवचं 2 भाग केलं. कोणतं कोणतं केलं, अपरिमेय. बरोबर आहे, आता परिमेय मध्ये काय लिहिलं, पहिल्यांदा कंसात पी छेद क्यू लिहिलं आणि काय सांगितलं, क्यू कसा नाही. त्याच्यानंतर अपरिमेय मध्ये किती प्रकारच्या संख्या सांगितल्या, कोणत्या कोणत्या सांगितल्या, पहिली सांगितली क्रमानच आहे तसाच क्रम पाहिजे. पहिल्यांदा कुठे सांगितली, शेवट नसणारा सांगितली, कसा, शेवट नसणारा दशांश अपूर्णांक काय येतोय, अपरिमेय. 2 नंबरला काय सांगितलंय, पाय. 3 नंबरला काय सांगितलंय, वर्गमूळ चिन्हातील अवर्ग संख्या आणि घनमूळ चिन्हातील अघन संख्या. आता ह्याचा अर्थ फक्त सांगतो, हे म्हणजे काय, म्हणजे वर्गमूळ चिन्हात जर का वर्गसंख्याच आली नाही, म्हणजे संख्या कशी आली, वर्गमूळ चिन्हात 15. बरोबर, दुसरा घनमूळ चिन्हात 100 आलं म्हणजे त्याचं उत्तर निघत नाही. समजा असं उत्तर असेल, घनमूळ चिन्हात 125, तर उत्तर निघते ना 5, निघते ना 5. मग त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, ह्याचं उत्तर निघते, ह्याचं उत्तर काढता येत नाही. मग काय म्हणलो, अवर्ग संख्या आणि अघन संख्या जर का वर्गमूळ चिन्हात आणि घनमूळ चिन्हात असतील तर त्या कोणत्या संख्या असतात, अपरिमेय संख्या असतात. क्लिअर आहे इथपर्यंत, त्यापर्यंत काय शंका, 100% नाही. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला आता काय सांगणार, एखादी संख्या मी तुम्हाला बोर्डवरती लिहिली, तुम्ही कॉईन टाकला वरनं, समजा इथं तुम्ही कॉईन टाकला खाली, संख्या नावाचा कॉईन खाली टाकला. समजा तो कॉईन कुठे गेला, इकडे गेला, तर इथंच थांबणार. इथनं खाली कुठे जाणार आहे का परत, काय इथनं उठून निघायचं जाईल नाही. लक्षात काय, म्हणजे संख्या, एखादी संख्या तुम्ही टाकली आणि समजा ती अवास्तव निघाली तर त्याचं परत वर्गीकरण कशातही होणार नाही. समजा कॉईन पडला आणि वास्तव मध्ये गेला, तर वास्तव मधून तो पुढे जाऊ शकतो का नाही शकतो, जाऊ शकतो ना. परिमेय, अपरिमेय, बरोबर आहे. परत परिमेय मध्ये पडला, इकडे बाजूला पडला, तर परिमेय मध्ये काय होईल, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, बरोबर आहे. ह्या सगळ्या संख्याच्या मध्ये परत तो विभागला जाईल, तो जिकडे पडेल तिकडे पडेल, पण पहिल्यांदा परिमेयपर्यंत जायचं आहे. म्हणजेच काय, वास्तव संख्या या 2 प्रकारच्या असू शकतात, परिमेय, अपरिमेय. म्हणजे समजा मी असं तुम्हाला उदाहरण दिलं, एक काय उदाहरण घेऊया, समजा एक उदाहरण घेतलं, असं मी उदाहरण तुम्हाला दिलं, तर तुम्ही काय म्हणणार, पहिल्यांदा संख्याचा काय वास्तविक का अवास्तविक,
वास्तव येणार. म्हणजे ही संख्या काय आली? वास्तव आली. बरोबर आहे. वास्तव मध्ये कोणती? परिमेय का अपरिमेय? परिमेय. म्हणजेच संख्याला काय म्हणणार? वास्तव परिमेय. लक्षात आलं? फक्त परिमेय म्हणायचं नाही, वास्तव परिमेय. कारण विचारताना पण तसं विचारतात, वास्तव परिमेय, वास्तव अपरिमेय, फक्त परिमेय, हे असं. लक्षात आलं? काय येणार? वास्तव. तुम्ही वास्तव नाही वापरलं तरी चालतंय, परिमेय म्हणलं तर ते लगेच लक्षात येते की त्याचा प्रकार आहे. ओके. संख्या देऊ, सांगणार तुम्ही कोणता आहे? विचारायचा तुम्ही. नाही हे नको, लगेच सांगणार तुम्ही. नको असलं काय नको. पहिला वास्तव परिमेय, वास्तव परिमेय. वास्तव परिमेय. हा, त्याचं म्हणणं आहे वास्तव परिमेय. तुमचं काय म्हणणं आहे? अवास्तव आहे. विषय संपला. हा, पुढं इकडे काय सांगा. पाठीमागले काय वाटतंय, काय असायला पाहिजे? काय असलं पाहिजे? पहिली गोष्ट, अवास्तव मध्ये मी घनमूळ चिन्ह सांगायलाच सांगितले काय? कारण की घन संख्या वजा पण येऊ शकतात. लक्षात ठेवा, वर्ग संख्या कधीही वजा येणार नाही, पण घन संख्या या वजा येऊ शकतात. म्हणजे काय? -3 गुणिले -3 गुणिले -3 केलं, यांचा गुणाकार आला 9. 9 गुणिले -3 म्हणलं की -27 येते. लक्षात आलंय? त्याच्यामुळं काय येऊ शकतोय? घनसंख्या वजा येऊ शकते. मग ह्याचं उत्तर येते किती? तो उत्तर निघतंय. उत्तर किती येते? -6. -6 कोणती आली? वास्तव परिमेय. बरोबर आहे काय लक्षात ठेवायचं? तिकडं ह्या तिघांच्यात कुठला आहे का एवढंच बघायचं. नसलं की डोळं झाकून तिकडं आहे. तिकडं काय शोधत बसायचं नाही, इकडं चापतच बसायचं नाही. इकडं नाही नव्हतं या तिघांच्यातलं, तर काय असणार? परिमेय. हा, काय ना अवास्तव. पुढं काय येणार का नाही? लक्षात आलं? पहिल्यांदाच काय की बाबा हे वर्गमूळ चिन्हात आहे आणि वजा आहे, विषय संपला. पुढे काय येणारच नाही. काय येणार? पहिली ती काय ना अवास्तव. आता मी क्रमाने इथं 10 संख्या लिहिणार. ओके. तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचं? आपापलं वास्तव आहे, वास्तव परिमेय आहे, वास्तव अपरिमेय आहे, कोणती संख्या आहे हे फक्त लिहायचं. ओके. त्याच्यानंतर आपण काय करूया? कुणाला पण उठवून विचारूया, हे उत्तर बाबा काय लिहिलंस? 5 नंबरचं काय लिहिलं? 4 नंबरचं काय लिहिलंस? किंवा एकाकडून विचारायला चालू करूया, असं 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 किंवा असं 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 कसं म्हणाल तसं पाठीमागून या डायरेक्ट साहेबांच्या बसून असं फिरत पाठीमागून. झोप आल्या की नाही? हा, झोपची सांगतो. आता मी अवघड देणार, सोपं तर देणार नाही. सोप्या तर टुनटून उड्या मारल्या असं. आजूबाजू बघता गावला.
अक्कड बक्कड बंबे भाऊ, पुन्हा सुरुवात करायची बे. काय कुठं करूया, मधनच करूया, मनाला येईल त्याला उठूया. एका कडन केले तर म्हणणार 5 नंबर येते, आजूबाजूला बघून माझ्या 5 नंबर येते, नका मी बघून ठेवतो कोणते येते 5 नंबर. झालं काय मुलींच्यात? आणि मी सांगणार नाही बरोबर आहे का चुकीचं आहे, जनताच ठरवू द्या, जनतेचा निर्णय. मीच सांगायचं, पण मोठ्याने सांगायचं, एका शब्दात चुकलंय बरोबर आहे, अव लवकर जगाचं झालं. चालू आहे मग. पहिला सॉफ्ट बॉल प्लेअर सांगलीकर, उठा, तुमचा नंबर आहे. पहिलं 1 नंबर सांगायचं मी, मोठ्यानं सांगायचं, ह्या कोपऱ्यात ऐकवलं पाहिजे बघ. वास्तव परिमेय, बरोबर का चूक? वास्तव परिमेय, बरोबर का चूक? चूक. का चूक ते आता ती सांगणार, का चूक? बघा, तुम्ही सॉल्व्ह केलं, 9×91 9 त्रिक, वर्गमूळ चिन्हात उत्तर किती राहिलं? 3. वर्गमूळ निघतंय? नाही निघत. म्हणजे कुठे गेलं? इथं आलं. समजते काय? म्हणून काय म्हणलो, जर असं ट्रिकी, फक्त जरासं एक स्टेप ऍडव्हान्स. ओके, हा चला बसा. दुसरं इकडं व्हाईट ड्रेस, हा तू पाठीमाग बनवस, तूच एकटा व्हाईट घातलाय, इथं पुढे घातलाय. हा 2 नंबर अवास्तव, बरोबर आहे का चुकीचं आहे? चूक. का अवास्तव येणार नाही? वर्गमूळ चिन्ह आहे का त्याला? आहे काय? 3 नंबर कोण जाणार? ही कोणती येणार? वास्तव परिमेय येणार, लक्षात ठेवा, वास्तव परिमेय. ही कुठली येणार? अपरिमेय, बरोबर आहे का? अपरिमेय चूक. नाव खराब करला असं तुम्ही, हा एवढं सांगून आटा पिटा करून तिथं जायचा. हा काय येणार? अवास्तव. का? वर्गमूळ चिन्ह आहे, वजा आहे, विषय संपला. काय सांगू, एक एक क्रायटेरिया लागू करा. असा पहिला इथं बसते काय, इथं बसत नाही, मग ह्यात बसते, ह्यात बसते, मग इकडे बसते काय. दुसरा विचारच करायचा नाही तुम्हाला, 4 गोष्टीचा विचार करायचा आहे. किती गोष्टीचा? 4च. वर्गमूळ चिन्ह आहे काय, हे आहे. दुसरं त्याच्यानंतर 1, 2, 3 मध्ये बसतंय का बघायचं, नसलं तर डायरेक्ट वास्तव परिमेय. काय इकडं काय येईल, परिमेयमध्ये येईल, परिमेयचा विचारच करायचा नाही. काय सांगते बघा, अपरिमेयचा विचार करायचा आहे. अपरिमेय नाही बसलं तर परिमेयवर टाकायचं. ओके चला, ठीक चुकलं तर. हा आता 4 नंबर वास्तव परिमेय, चूक का बरोबर? आता मार खाते चूक म्हणणारे. अरे जर भागाकार करा, याचं उत्तर येते वर्गमूळ चिन्हात 4, उत्तर येते 2. चूक कोण म्हटलं रे ते? त्यांच्यात कुणी जर उत्तर दिलं, मोठ्यानं म्हणायचं चूक, सांगतोय मोठ्यानं म्हणायचं चूक. हा 5 नंबर इकडं, अपरिमेय वास्तव, बरोबर का चूक? मला तुम्ही जो एवढं कॉन्फिडन्स आहे बरोबर असणार. बरोबर, हे बरोबर. हा पुढं 6 नंबर इकडं, सृष्टी. मला तुमच्या सगळ्यांची नावं माहिती नाहीत, लेक्चर झाले प्रत्येकानं आपली नावं सांगा. वास्तव परिमेय, वास्तव परिमेय, बरोबर का चूक? लिहिले आपण इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये, बरोबर आहे. पुढं 3 नंबर, 7 नंबर वास्तव परिमेय, बरोबर. पुढं तूच ही वास्तव अपरिमेय, बरोबर आहे काय? चूक. वास्तव परिमेय, का? ते घन निघतोय, किती उत्तर येते? -8. -8 आलं तर बरोबर आहे. म्हणजे काय, कुठे येणार? वास्तव परिमेय. उत्तर निघत आहे का नाही बघायचं, उत्तर निघलं तर काय म्हणायचं? परिमेय. नसेल तर परिमेय. पुढं जिंदाबाद. चला 9 नंबर अवास्तव, बरोबर का चूक? बरोबर. अजून मी चूक म्हणते, हा तू चूक म्हणलं तर मान्य आहे, तू म्हण चूक, काय अडचण नाही. हा अवास्तव. का? तर ही पहिल्यांदाच आहे, वर्गसंख्या जरी असली तरी ती कोणती आहे? वजा वर्गसंख्या आहे. पुढं इकडे चष्मीस, परिमेय कुठे येणार? परिमेय. इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये येऊन गेले, परिमेयच यायला पाहिजे. इथं जर का कोण म्हणला परिमेय, हा कोपरा, हा किती? वास्तव अपरिमेय. त्याच्या पलीकडचं कोणती येणार? अपरिमेय. लक्षात आलं काय? हे सगळं वर्गीकरण झालं, समजलं? आता आणि जरासा ऍडव्हान्स. 5 कुठलं आहे? 5 कुठे येईल? हा हे काय येईल? वास्तव अपरिमेय.
कोणता आहे? अपरिमेय येणार. सगळ्यात एक नंबरचा मुद्दा लक्षात आलं. चला जरासा अजून नुसतं आता वर्गमूळ चिन्ह घ्यायची. कन्फ्युज, नुसतं कन्फ्युज. मी काय म्हणतोय, इथंच काय होत असेल ते कन्फ्युज व्हा. परीक्षेत जाऊन कन्फ्युज होण्यापेक्षा परीक्षेत जाऊन आणि मास्तर कुठला युनिकचा हो असं व्हायला नको. लक्षात आलं बघ. पहिलं विचार करा, विचार करून आन्सर द्या. ओके. चारच दिलं, एवढी समजू देत, मग पुढे आहे. तुम्ही सांगितलं काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. और पट 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 घ्या, वेळ घालवायचा नाही. आता जी राहिल्या त्यांच्यावरती फेरा फिरणार. बरोबर आहे काय? तिकडे कोण राहिले कोपऱ्यात? तुझं पहिलं साहेब, लक्षात ठेव, पहिलं तुलाच विचारणार आहे मी. 2 नंबर तुझं, 3 नंबर इकडे कोण राहिले? 3 नंबर तुझं आणि 4 नंबर त्याच्या बाजूच्या. 4 नंबर तुझं. लक्षात आठवून घ्या. तुम्हाला पहिल्यांदा आणले झालं असेल ना, पहिल्या 10-11 मध्ये मी आलो नाही म्हणजे तुम्हाला सट्टा निकालासाठी सेपरेट ठेवलंय. चला पहिला काय दे? परिमेय. तिचं म्हणणं आहे पहिलं परिमेय आहे, ते चूक आहे. बघा आता पहिल्यांदा तुम्ही काय म्हणला, हे वजा चिन्ह आहे काय? त्यामुळे वास्तव आली. बरोबर आहे. वास्तव मधले 2 आहेत, परिमेय किंवा अपरिमेय. याचं उत्तर निघते काय हे बघायचं. वर्गमूळ जर का काढायचं असेल, नियम लिहून ठेवा तिथं. घ्या, आपण पुढे बघणार आहे पण इथं माहितीच पाहिजे. घ्या, वर्गमूळ काढायचं असेल तर 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 वर्गमूळ काढायचं असेल तर दशांश चिन्हानंतरची पदे 2च्या पटीत हवीत. दशांश चिन्हानंतरची पदे कितीच्या पटीत हवीत? 2च्या पटीत हवीत. ओके. कंसातल्या शेवटच्या शून्याला धरायचं नाही. म्हणजे समजा शेवटच्या शून्य मी शून्य वाढलो तर की 4 मग तसं धरायचं नाही. दिलं आहे तिथं, शेवटच्या शून्याला धरायचं नाही. ओके. परत लिहा 2 नंबर. घनमूळ काढायचे असल्यास 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 दशांश चिन्हानंतरची पदे 3च्या पटीत हवीत. दशांश चिन्हानंतरची पदे 3च्या पटीत हवीत. वर्गमूळ कितीच्या पटीत पाहिजेत? 2च्या. इकडे कितीच्या पटीत पाहिजेत? तर आता नियम वाचला, चूक समजली. पहिल्या याच्यात काय चुकलं? कारण की वर्गमूळ काढायचं आहे, इथं 2 असते पण ते लिहित नाहीत. बरोबर आहे. वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे किती पद पाहिजेत? 2 चालतील, 4 चालतील, 6 चालतील, 8 चालतील, 10 चालतील. पण 1 चालणार नाही, 3 चालणार नाही, 5 चालणार नाही. लक्षात घ्या. किती किती आहेत? 0 म्हणून 0 वाढवतो. आई की शेवटला घेऊया की काय होते? संख्या संपली की त्याला शून्याला धरायचं नाही. किती आहेत? 3 आहेत. मग याचं वर्गमूळ निघेल काय? म्हणजे ती कोणती संख्या झाली? अवर्ग संख्या झाली. म्हणजेच कुठे येईल? वास्तव अपरिमेय. पुढची 2 नंबर कोणाला दिलाय? कुठली येणार? आता मारच खाते बाई. पहिल्यांदाच बघायचं इकडे, हे कशाला दिलंय? हे कुठे गेले ते? हे कशाला दिले? काय सांगितले? वजा आलं की त्याला घ्यायचं नाही. कशात घ्यायचं? इकडेच टाकायचं. बंद कोठडीच टाका. पॉइंट असू दे, अपूर्णांक असू दे, काही असू दे, वर्गमूळ चिन्हात आला की काय म्हणायचा? वजा.
कुठला अवास्तव, हे येणार अपरिमेय. हा पुढं वास्तव परिमेय. आता बघा 8चं घनमूळ निघतंय बरोबर आहे. परत 3 आहेत का, 3 पद आहेत काय, म्हणजे काय आला वास्तव परिमेय, काय येणार परिमेय. ओके, वास्तव परिमेय. परत दशांश चिन्हांची पद किती आहेत 2, चालते काय वर्गमूळाला, म्हणजे काही वास्तव परिमेय. लक्षात आलं, परिमेय अपरिमेय. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असलेल्या संख्या आपण एकदमच लिहूया, सगळ्यांचं एक्सप्लेनेशन एकदमच घेऊया. काय सांगतोय, सगळ्या संख्या एकदमच लिहितो. तुम्हाला माहिती कुठल्या संख्या सांगा, मी लिहित नसलेल्या त्या सोडून. आपण नाही, आपण आणू इथं घ्या. सांगा की पुढचं काहीतरी. हा म्हणा की जरा, माझ्या संग राहावा इथं. बाहेर काय दोस्त आहेतच की, चहा पिया नंतर काय अडचण नाही. परत 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 कोणती राहिली. आता तरी एवढ्या आठवल्यात, एवढ्या आपल्याला माहिती पाहिजेत बरोबर आहे. समजा अजून मुलगी आठवली, आपण आठवली ठीक, समजा राहिलीच तर उद्याच्या लेक्चर मी परत सांगेन की ही संख्या राहिली बरोबर आहे. चला त्या बघा, ह्याच्यावरती थोड्या संख्या अशा आहेत ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला आहेत. त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, पोलीस भरतीला वगैरे प्रश्न आहेत बरोबर आहे. पण ह्या सगळ्या संख्या माहितीच पाहिजे, ही गणिताची रिक्वायरमेंट आहे. काय म्हणलो, ही गणिताची रिक्वायरमेंट आहे. कारण का, ज्यावेळी पुढे तुम्ही जाल, समजा सरासरी घेणार आहे किंवा इतर संख्या घेणार आणि त्या तुम्हाला प्रश्न तयार झाला, पहिल्या किती नैसर्गिक संख्यांची सरासरी 15 आहे, अडकला लगेच थांबला, टकलाच ना. काय सांगतोय, पहिल्या किती संख्या, काय होणार प्रॉब्लेम, तुम्हाला काय कळालं पाहिजे, नैसर्गिक संख्येचे काय, त्या शब्दांचा अर्थ पुढे जाऊन आपल्याला करायचा आहे बरोबर आहे. मी नंतर म्हटलो की सहमूळ संख्यांचा लसावी हा नेहमी त्यांचा गुणाकार असतो, किंवा जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी त्यांचा एक असतो. ही वाक्यांच्या मध्ये तुम्हाला समूळ संख्या म्हणजे किती समजलं पाहिजे बरोबर आहे. नाहीतर इथं हे समजलं नाही तर पुढे तिथं पण मग परत त्याला डबल कष्ट करायला लागणार. लक्षात आलं काय, पण आपण एक एक संख्या शिकून घेऊया आणि हे लेक्चर इथं थांबूया मग. ओके, बघ समसंख्या. आता समसंख्या आणि विषम संख्या सांगायची तर काय गरज लागू नये, तरी पण मी सांगतो, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणतीही एक संख्या असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. त्याच्यानंतर आता राहिलं ह्या 3 संख्या, हे महत्वाचं, लय महत्वाचं, समजून घेऊया. ओके, बघा मी पुस्तकाची नावं घेत नाही किंवा काय घेत नाही, मला ते आवडत नाही कोणाला क्रिटिसाइज करणं किंवा काय करणं, पण प्रत्येक पुस्तकामध्ये असू दे किंवा काय असते चुका असतात. तुम्ही कोणतेही पुस्तक रेफर करत असाल तर समजा एखादा मुद्दा काहीतरी वेगळा वाटला किंवा काय लागला तर क्रॉस चेक करत चला. ओके, परवाच एका विद्यार्थ्याची त्या एका क्वेश्चनमुळे कोल्हापूर पोलीसला आले, झाली 2024 ची भरती झाली त्याच्यामध्ये
तो एक प्रश्न एक अमुक एका पुस्तकामध्ये वेगळ्या पद्धतीनं सांगितलाय किंवा त्याच्यामध्ये ती किंमत दिली नाही, या एका मुद्द्यामुळे त्यानं वाचताना त्यातनं वाचलं, परीक्षेत विचारताना प्रश्न विचारला आणि त्यानं त्या पुस्तकात जे आहे ते बरोबर आहे लिहिलं. इव्हन माझी लेक्चर करून पण ते चुकला आणि मी त्याला विचारलं, तू माझी लेक्चर करत असताना कुठं झोपलेलास काय ते, कारण की मी तो मुद्दा तिथं क्लिअर करून सांगितलेला. लक्षात घ्या. आणि हा प्रश्न होता पूर्णांक संख्यांचा. कोल्हापूर पोलीसला काढून बघा, पूर्णांक संख्याचा सेट विचारलेला आहे त्यातलं, बरोबर आहे. मग आता ह्या संख्या व्यवस्थित समजून घ्या. बघा आपली काय आहे, ही अशी काढली म्हणजे आपली एकच आहे, आपण काय दुसरं काय शिकत नाही. पट्टी एकच आहे आपल्याकडे, कुठली संख्या रेषा, पहिली 0 1 2 3, बरोबर, वजा 1 वजा 3. आता बघा इथं 3 प्रकारच्या संख्या बघायच्या आपल्याला. कुठल्या? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक. पहिल्यांदा बघा मी काय म्हणतो, रेषाच मारतो. काय ते बघा, नैसर्गिक संख्या किंवा त्याला काय म्हणतोय, मोज संख्या कुठून चालू होतात? तुम्ही मोजताना असं म्हणताय काय, बघा हे 0 आहे, 1 आहे, मोजताना आपण कुठं चालू करतोय, 1 2 3. म्हणजेच नैसर्गिक संख्या कुठनं चालू होतात, शून्याला घ्यायचा नाही. शून्य सुरुवात कुठली झाली माहितीये, आपण ज्यावेळी अंकांची सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला 1 इन्व्हेंट झाला, 1 2 3 4, आणि सगळ्यात शेवटला गेल्यानंतर आपण काय म्हणलो, आम्ही भोपळा तयार करून तुम्हाला दिलाय 0. हा 0 कुणाच्याही पाठीमागे लावा, किंमत वाढवून जाईल. लक्षात घ्या. आणि तो 0 आपण इन्व्हेंट केला आणि तो इन्व्हेंट केल्यानंतर आपण पहिल्यांदा आणून ठेवला. सुरुवात 1 पासून झाली, 9 पर्यंत संख्या तयार झाल्या, त्याच्यानंतर शेवटला कोण निघाला, 0. पण शेवटला निघाल्यानंतर पण आपण त्याला कुठं ठेवला, पहिल्यांदा आणून ठेवला. सुरुवात नैसर्गिक संख्या म्हटलं तर कुठनं चालू करायच्या, 1 2 3 4 5. या नैसर्गिक संख्यांच्या मध्ये 0 वाढवला म्हणजे काय लिहितो, नैसर्गिक अधिक 0 बरोबर येतात कोणत्या संख्या तयार होणार, पूर्ण संख्या तयार होतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता राहिलं कुठली बाजू, आता हे सगळंच म्हणजे पूर्णांक संख्या. कोणत्या संख्या, पूर्णांक संख्या. परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित. पण या कुठल्या कुठल्या संख्यांच्या बद्दल बोलावलं ते पण समजून घ्या. हे जे मी 1 2 3 लिहिले त्याच्याबद्दल मी बोलायला लागलोय. मी असं म्हणत नाही 2.5 ह्यात येणार, समजते काय मी काय म्हणतोय, 1 2 3 4 ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत त्या संख्यांच्या बद्दल बोलतोय आपण. 0 पासून पुढे म्हटलं तर कुठल्या येतील, पूर्ण. 0ला सोडला 1 पासून पुढं कोणत्या येणार, नैसर्गिक किंवा नैसर्गिक संख्यांनाच आपण काय म्हणतोय, काउंटिंग नंबर्स. ओके. त्याच्यानंतर हे झालं कोणतं, पहिले 2 झालेत, नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक म्हणजे संख्या रेषेवरती असणाऱ्या सगळ्या संख्या, पण कशा, पूर्ण पाहिजेत त्या. लक्षात आलं काय. ह्या सगळ्या संख्यांना काय म्हणतोय, वजा अधिक आणि 0 ह्या सगळ्यांना मिळून पूर्णांक संख्यामध्ये कोण येतात, अधिक संख्या, 0 आणि कुठल्या, वजा संख्या. लक्षात आलं काय. आता परत रिपीट करूया. नैसर्गिक संख्या म्हणजे कुठनं, नैसर्गिक संख्यांच्या मध्ये 0 मिळवलं, पूर्ण संख्यांच्या मध्ये वजा संख्या मिळवल्या, बरोबर आहे काय. म्हणजे या पूर्ण संख्यांच्या मध्ये त्या पूर्ण आहेत त्याच्यामध्ये ह्या संख्या मिळवल्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पूर्णांक म्हणजे पूर्ण अधिक काय म्हणायचं, निगेटिव्ह संख्या किंवा वजा संख्या. या संख्या काय तयार होणार, पूर्ण, बरोबर आहे. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या या संख्या. आणि याच्यानंतर जे आपण अपूर्णांक म्हणतोय, व्याख्या काय असेल, पूर्णांक नाहीत त्या अपूर्णांक. म्हणजे काय, हा 3 झाला कुठला, पूर्णांक, 2 काय झाला, पूर्णांक. आणि याच्या मधल्या ह्या जिथं जेवढ्या संख्या येतील त्या काय असणार, समजते, क्लिअर. अजून काय ह्यात शंका, ह्या 4 प्रकारच्या संख्या आपण बघितल्या, कोणत्या बघितल्या, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक. म्हणून मी पहिल्यांदा अपूर्णांक लिहिता तो खोडून सगळ्यात शेवट आलेला, कारण की समजताना ते समजेल. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि काय शंका,
अजून विचारतोय काय शंका? मी विचारणार, हे संपलं मी तर लिहून देणे, वैदिक बघायला वाव नसणार, कुठं पळू व्हायला नको, त्यामुळे शंकातला आता विचारा. झालं. त्याच्यानंतर आता धनसंख्या आणि ऋणसंख्या बघा. शून्य ही धनही नाही आणि ऋणही नाही. शून्य ही न्यूट्रल संख्या आहे, एकटीच अशी आहे जी न्यूट्रल आहे. उरली इकडे शून्यच्या डाव्या बाजूच्या संख्या काय आहेत? ऋण. शून्यच्या उजव्या बाजूच्या संख्या कोणत्या आहेत? धन. आता बाजू कशी ठरवायची? बाजू कशी ठरवायची? आता बघा, समजा ही संख्या रेषा आहे, ही संख्या रेषा आहे, समोर आली बरोबर आहे. मी बघतोय तिची संख्या आणि संख्या रेषा माझ्या समोर असेल, म्हणजे संख्या रेषेची पण काय ते बाजू असेल स्वतः, हो ना काय. संख्या रेषा म्हणा मी इकडे आहे, इकडे आहे. पण बाजू ठरवताना नेहमी लक्षात ठेवा, बाजू कुणाची ठरवायची? ज्या जिवंत असतील त्यांना बाजू आहे. काय म्हणतोय मी? ज्या जिवंत गोष्टी आहेत त्यांना स्वतःची बाजू असते. जिवंत नसणाऱ्या गोष्टींना आपण आपली बाजू, तीच समोरच्याची बाजू ठरवायची. म्हणजे काय? तुमच्या समोर संख्या रेषा असली, तुमच्या समोर आहे म्हणजे तुमची उजवी तीच संख्या रेषेची काय असणार? उजवी. आणि तुमची डावी तीच डावी. कशाला काय? पुढे सायन्स मध्ये तुम्हाला असं पिरियडिक टेबल देतील. जिवंत आहे का तो? नाही. तुमची बाजू तीच त्याची बाजू. लक्षात आलं काय? जिवंत आहे, हृदय आहे का नाही जिवंत? दूरदूर करते, जिवंत आहे ते. आई वे हात लाव बघा नाही, हलते ना ते, जिवंत आहे ना, त्याला स्वतःची बाजू आहे. समजते काय? कारण की बाजूच्या मध्ये खूप कन्फ्युजन होते. हृदयाची उजव्या बाजूमध्ये उजवं आलीन डावं निलय हे ते चालू होते. कशाला? उजव्या आलीन उजवं निलय. तर त्याच्यामध्ये परत कन्फ्युजन व्हायला नको म्हणून क्लिअर केलं. चला पुढं. मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला ती संख्या आणि 1 या दोनच संख्यांनी भाग जातो, किंवा ज्या संख्येचे अवयव ती संख्या आणि 1 याच्याशिवाय इतर अवयव नसतात, किंवा एवढंच बस, किंवा नको बस, एवढंच समजायला बस झालं. हा, या संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या. मग आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहिती पाहिजे. माहिती म्हणजे पाठाच पाहिजे. ओके, पाठ आहेत मी सांगू? लिहितो, सांगूया, पाठ करूया आणि नंतर घालवतो, परत तुम्ही मला सांगायच्या. हे पाठच पाहिजेत. कारण सांगतो, काय विचारतात, समजा मी आता इथं मूळ संख्या घेतल्या, पाठ केला, सरासरी मध्ये गेल्यानंतर काय म्हणतात माहिती काय? 1 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्येची सरासरी काढा. 50 ते 70 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सांगा. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. असं व्हायला नको की मला मूळ संख्या पाठ नाहीत, असलं कुठं गणित असते काय? असं व्हायला नको. कुठल्या परीक्षेला विचारते सांगता येत नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे. चला, 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या? 2, 3, 5, 7, 10 पर्यंत मी गट्ट तयार करून ठेवतो. कारण की आपला मेंदू पण तसाच आहे. असं 10 मध्ये पहिले 10 मध्ये दिसतात, 11 पुढच्या स्लॉट मध्ये दिसतात. लक्षात आलं काय? त्याच्यानंतर 11 बरोबर काय? त्याच्यानंतर 23 आणि 29, 31, 37, त्याच्यानंतर 41, 43, 47, झालं की 50 पर्यंतच्या. बघा 50 पर्यंत जाईपर्यंत किती आहेत? 15 आहेत. मोजून बघा, 4, 4, 8 आणि 2, 10, 10 आणि 2, 12 आणि 3, 15. किती आहेत? 15. ओके, त्याच्यानंतर पुढं 2, बरोबर आहे काय? त्याच्यानंतर 61, 67, चुका होत्या तिथे 61 मध्ये, 61, 63, 67 निघते तोंडातून बाहेर. का? हे पाठ झालेलं असते, पाठ केल्यामुळे होते. 41, 43, 47, 61, 63, 67 हे पाठ होते. असं व्हायला नको. हा, त्याच्यानंतर 71, 73, 79, पुढं 83, 89, इथं पण होतंय. सांगतो काय होतंय? 31, 37, 83, 87 होतंय. चुकणारा संख्या पण सांगतो, तुम्ही कुठं कुठे चुकताय. पाठ केलं मी, घेतले ना पाठांतर, भरपूर जणांचं पाठांतर घेतले मी. चुकत्यात कुठं, आणि त्या संख्या चुकत्यात. सांगतो कुठल्या आधी पूर्ण करूया. आणि त्या कोण राहिली? 97. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे किती? अशा 25 संख्या पाठ पाहिजे. आता चुकणाऱ्या संख्या सांगतो, कुठल्या वेळेस चुकत्यात. तोंडाचं बसते ते, का कोणास ठाऊक. बघा 27, 57 आणि 87 हे का कोणास ठाऊक इथं चुकत्यात. त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होते. आणि आता दुसरं कुठलं आहे?
हे 9 आणि 7 ज्यांच्या शेवटला आहे ना त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होते. फक्त तेवढं कन्फ्युजन टाळा. परत एकदा म्हणा, परत एकदा आपण रिपीट करूया. 1 ते 10 मध्ये कोणते आहेत? 2, 3, 5, 7. त्याच्यानंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 83. क्लिअर? आता हा हे काय होतं? काय म्हणलं? 83, 89, 97, शेवटला ते म्हणजे धुंदी बिंदी आल्यानंतर म्हटण्याची तशाला प्रकार झालाय. बघा आणि त्याच्यानंतर संयुक्त ही नाही आणि मूळ पण नाही. काय नाही? संयुक्त ही नाही आणि मूळ ही नाही, काहीच नाही. लक्षात आलं काय? पुढं हे फक्त लक्षात ठेवा. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारणार ते पण लागलंच इथे डिस्कस करूया. नंतर आपण वहीमध्ये प्रश्न घ्यायचे. बरोबर आहे? म्हणजे काय? पहिला प्रश्न बघा, काय म्हणलो मी? 1 ते 50 पर्यंत किती म्हणलो? 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? किती आहेत? किती? 15. किती संयुक्त संख्या आहेत? संयुक्त म्हणजे ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त संख्या किती आहेत? चूक, 34. काय लक्षात आलं पाहिजे? काय म्हणतोय? 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 15. हे नंतर आपण लिहून घेणार आहे, पण आता सांगतोय 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 15. संयुक्त संख्या म्हणलं की 34 म्हणायचं, कारण की एक ही संयुक्त नाही, मूळ पी नाही. लक्षात घ्या. म्हणजे 50 मधून 15 वजा करून तो एक पण वजा केला पाहिजे, म्हणजे संयुक्त संख्येचा आकडा मिळून जाईल. 50 ते 100 पर्यंत 25 आहेत. सॉरी 25 नाही, किती आहेत? 10 आहेत. 10 मूळ संख्या आहेत, म्हणजे संयुक्त संख्या किती असणार? आता नाही 39 म्हणते, 40 असणार. आता 1 ते 100 पर्यंत बघूया. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74. लक्षात आलं? हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कुठेतरी असा पडतो एखादा आणि प्रश्न विचारला, काय 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या किती? पाठ लगेच 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या संयुक्त संख्या किती? 75. आणि सांगतो की ऑप्शन नंबर 1 लाच असतो. जे तुमचं चुकणारा आन्सर, जी पहिली स्टेप तुम्ही चुकताय आणि जे तुमचं आन्सर येत असते पहिल्यांदा, म्हणतोय समजा पायरी उतरालाय, पहिल्याच पायरीवरती घसरला, डायरेक्ट त्यात गडगड येते की नाही, त्यातला प्रकार असतो. पहिली स्टेप चुकली किंवा पहिल्यांदा तुमचं अनालिसिस चुकलं, प्रश्न काढायला चुकला, आणि जे उत्तर येईल ते प्रश्न तयार करणाऱ्याला पण माहिती असते की माझं नेमकं काय चुकणार आहे, ह्याचं नेमकं काय चुकणार आहे. हुशार लोक असतात ते काय आपल्यासारखे जाऊन तिथे बसलेले नसतात. त्याची माहिती असते काय चुकणार आहे. किंवा चुकला का नाही, हे जे उत्तर आलं पहिल्यांदा वहीत किंवा उत्तर आलं इथं 75 दिसलं, आपलं उत्तर 75 दिसलं की बरोबर. मग बाहेर यूज पर्यंत, पेपर सोडवून यूज पर्यंत बरोबरच. आउट ऑफ मॅथ्स. हळूहळू सेंटर मधून बाहेर गेलं. चहा पीस पण एक सांगते, तुला माहिती आहे कसला ट्रिकी क्वेश्चन टाकलेला? 74 उत्तर येत होतं, 75 आले. कसला अरे, एक धरायचं नव्हता त्यात, चहा प्यायचाच थांबतोय. पहिला झटका बसतोय. असं झालं, एक गेला चुकला. असं कुठं 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 चुकू दिसपर्यंत 25 पैकी 10 वरती येते, 15 वरती येते. लक्षात आलं काय? आणि हे असतं आपल्याला पेपरमध्ये गेल्यानंतर काय होतंय की प्रश्न सोडून आल्यानंतर, समजा मी 50 प्रश्न सोडून आलाय, पहिल्यांदा लय कॉन्फिडन्स असतो, मी मारलेल्या गोळ्या बरोबर आहेत. आणि पेपर चालू असताना समजा 4 जरी प्रश्न तुम्हाला येत असले खमकी, कुठली शेवटची 4, 43, 47, 48, 49 येत असली, अखंड पेपर सोपा होता. पाठीमागं तुम्ही किती गोळ्या मारल्यात काही लक्षात राहत नाही, शेवटचं 4, अरे दुसऱ्या सेकंदाला मी आन्सर लिहिलं, आणि नंतर ही शेवटची 4 बरोबर येतात, पाठीमागची लई चुकते. असं होतंय. म्हणजे हे पेपरचं अनालिसिस काय सांगतोय की आल्यानंतर लगेच वाईट थांबा बघूया. पेपरमध्ये असोपर्यंत आपण तुक्का लावलेला असतो किंवा अंदाज लावलेला असतो, तो अंदाज आपल्याला बरोबरच वाटत असतो. कुठलीही परीक्षा द्या, कंबाईन द्या, पोलीस भरती द्या, काय द्या. मुंबईचा पेपर देऊन आलं की पहिल्यांदा पोरं पीकला असतात, कट ऑफ 70 पास करणार का, पेपर अवघड होतं. नंतर हळू कळते पेपर फक्त आपल्यालाच अवघड गेलाय, जगाला सोपा गेलाय. मग ते 70चं मिनिट 72 वरती जाते, 72चं 75 करत 80 वर कधी जाते. हे आहे प्रत्येक जिल्हा सांगतोय काय, आता तुम्ही पोलीस भरती करताय किंवा थोडी जण कंबाईन करताय, प्रत्येक जिल्हा आपल्यामध्ये एक विश्व आहे, प्रत्येकावरती.
आणि एक ट्रेंड चाललाय, सिंधुदुर्गला अमुक अमुक प्रश्न पडतात म्हणजे पडतात, तेवढंच करून मी जाणार. पेपर सेटर समजा एसपी बदलला आणि एसपीच्या मनात आलं, अशी पडतोय काय? एखादा असतोय गुडघ्यात बिंदू कसं म्हणणार? एखादा असतोय, हुशार असतात ते, जरासे असणी ट्रिकी द्या, बदल पॅटर्न बदलला की पोरांचा स्कोर खाली. आपण काही ठेवायचं नाही, नो पॅटर्न, ओनली वन पॅटर्न, आपलाच पॅटर्न. काय विचारतो ते विचार, आम्ही सगळं सोडून. लक्षात घ्या, फक्त काय एवढं आपण, मी जास्त आवाका घ्यायला लागलोय, मी सगळं घ्यायला लागलोय, कारण का की काय पण विचार देतो, आलं पाहिजे. टाइम आपल्याला भरपूर आहे, असं व्हायला नको सगळं घ्यालोय, डोक्यावरती वजन वाढत 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 मीच खाली बसालोय, जमिनीत जायला, असलं व्हायचा प्रकार नको. फक्त काय एन्जॉय करा, प्रोसेस एन्जॉय करा. लक्षात घ्या. दुसरा, चला हा, सगळ्यात शेवटी असे 10 महाग भाग आपण हुडकून काढायचे आहेत. अजून भरपूर जण आपल्याकडे जे 1 ते 10 मध्ये सांगतील, 10 ते 20 मध्ये सांगतील, 20 ते 30 मध्ये सांगतील. काय सांगणार हे सांगणार, म्हणून मी लिहून बी द्यायला, हे सगळं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आपण घरात लिहून आणायला सांगणार आहे मी, काय काय लिहून आणायचं. आता आपण कुठेपर्यंत आलोय, पुढे काय लिहायचं गेलं. हा, अरे हा, इथं आलं ना. झालं, मूळ संख्या नाहीत त्या कुठल्या आहेत? संयुक्त आहेत. आता जोडमूळ आणि सहमूळ म्हणजे काय? जोडमूळ आणि सहमूळ शब्दशः अर्थ आहे, शब्दशः अर्थ समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, त्याच्यानंतर हे लेक्चर इथे थांबवायचं, पुढचं लेक्चर पुढलं कंडक्ट करायचं. ब्रेक द्या नको, हे ऑनलाईन वाले किती बघतील. पहिल्यांदा जोडमूळ शब्दशः अर्थ समजून घ्या. जोड म्हणजे काय? जोडी, जोडी, जोडी जबरदस्त त्यातलं. आणि सह म्हणजे काय? सोबती. सह म्हणजे काय? सोबती, मित्र. जोडी म्हणजे बायको. क्लिअर, अर्थ समजून घ्या. ह्याच त्याला होणार नाही, मी गॅरंटी काय झालोय, हे सोप्या भाषेत काय सांगालोय, ह्याच त्याला जोडी लागता का मा नाही. बघ, सह म्हणजे काय? मित्र, सखा, सोबती. आणि जोडमूळ म्हणजे काय? जोडी म्हणजे काय? काही पाठी नाही, बरोबर आहे. आता बघ, जोडमूळ म्हणजे काय? दोन्ही पण मूळ संख्या सारखीच वागतात किंवा मूळ संख्याच आहेत. ओके, बघा आपण मगाशी मूळ संख्या लिहिल्या, बरोबर आहे. आता बघा गेलं, हा, ह्या दोघांच्या मध्ये नेहमी एकच संख्या आहे काय? ते एक संख्या 11च्या आणि 13च्या मध्ये एक संख्या आहे, बरोबर आहे. कुठली आहे? 12. बघ, ह्यांच्यामध्ये नेहमी 2चाच फरक असतो, फरक 2चा किंवा 1 मध्ये संख्या आहे असं म्हणा, बरोबर आहे. इथं बघा कोणती संख्या मध्ये आहे? इथं बघा 4. आता इथं बघा आहे काय? म्हणून मी वेगळ्या कलर मध्ये केलंय, ही जोडमूळ संख्या नाही. फिक्स डोक्याचं घालून ठेवा. आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे क्रमशः येणारे वाटतात, पण त्यांच्यामध्ये एक संख्या सॉरी काय पाहिजे, बरं आहे. पुढं परत कुठं आहे? मध्ये. आता पुढं बघा, इथं 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 ही बघा, अजून इथे राहिली आहे, इथे 30 येतोय मध्ये, इथे येतोय 60 मध्ये, येत आहे, बरोबर आहे. किती झाल्या जोड्या? कुठली राहिल्या वा? राहिली 17 आणि 19, बरोबर आहे. अशा टोटल किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. म्हणजे 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत? फिक्स आहेत, 8च आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे जोडपी किती आहेत? 8. ओके, प्रत्येकाच्यातलं समान आहे, प्रत्येक जायचं भांडण आहे, डोक्यातच ठेवा, आहेत भांडण, नसले दाखवत तरी आहेत, बरोबर आहे. आणि दुसरा असतोय, काय असतोय म्हणलो मी? दुसरा कोण? सहमूळ. सहमूळ म्हणजे काय? मित्रासारखा. कशासारखा? मित्रासारखा. भलेही लांब असला तरी गुण जुळणार, कितीही लांब असू दे, काय जुळणार? गुण जुळणार. म्हणजे बघा, उदाहरण मी सोपच देतोय, 9 आणि 20 जवळजवळ आहेत काय? नाही, पण ते एकमेकासाठी कसे काम करतात? मूळ संख्येसारखं वागतात. कशासारखं? मूळ संख्येसारखं वागायचं काम करतात. म्हणजे काय बघा, 9चा अवयव पाडलं किती होतील? 3 आणि 3 होतील ना, बरोबर. याचा अवयव काय होतील? 4 आणि 5, किंवा त्या 4 परत किती होतील? बरोबर आहे. ह्या दोन्ही अवयवांच्या मध्ये काहीही समान नसतं. आहे का समान? एकला सोडून, एक आहे प्रत्येकाच आहे. इथे 3 3 आहेत, इथे किती आहेत? 2 2 5, समान आहे का? काय नाही. म्हणजे
हे अवयव आणि हे अवयव एकमेकासाठी कशाचं काम करायला, मूळ संख्येसारखं काम करायला, त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नाही, एक शिवाय काहीच कॉमन नाही, म्हणून हे कशासारखं वागतात, मूळ संख्येसारखं वागतात. पण एकटा वागतोय काय, नाही, ते दोघं जण मिळून वागायला लागतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, सहमूळ. आणि यांची जोडी असते, नेहमी जोडी असते. आपण ह्या कोणत्या संख्या बघितल्या पहिल्यांदा, ह्या ऑलरेडी मूळ संख्या आहेत, पण त्या क्रमाने येत आहेत, म्हणून त्यांना जोडून येणार म्हणतोय, बरोबर आहे. आणि सहमूळ म्हणजे काय, सहमित्र एकत्र येऊन ते काय काहीतरी कारण करतायत, लक्षात आलं काय, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, सहमूळ. क्लिअर आहे, काय शंका आहेत समूळ मध्ये, 100%. ओके, ह्याचा जास्त वापर नाही, ह्याचा वापर पुढे येणार आहे, कुठं लसाई मसाईला येणार आहे, हे मी परत तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला सुद्धा ऑप्शन मध्ये खाली 4 दिलेत, खालीपैकी सहमूळ संख्या ओळखा, तर कशी ओळखणार, ज्याच्यामध्ये काय कॉमन नाही तो. चला बघूया, मी 4-5 संख्या लिहितो, जोड्या लिहितो, कोणत्या संख्येत मला सांगायचं. पहिली सांगा, 11-23 काय, सहमूळ, जोडमूळ किंवा काहीच नाही असं म्हणायचं. 3 ऑप्शन आहेत, सहमूळ, जोडमूळ किंवा काहीच नाही. काय पहिली 11-23, त्याचं फॅक्टर पाडा, त्या मूळ संख्या आहेत, सहमूळ आहेत त्या जोडून जरी नसल्या आल्या तर त्या लांब लांब असल्यामुळे कशा आहेत, सहमूळ आहेत, त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही, 11चा पण अवयव पडत नाही, 23 पण पडत नाही, याचा अर्थ दोघांच्या मध्ये कॉमन प्रश्न यायचा पुढं. 12-35 का, जोडमूळ, सहमूळ किंवा या दोघांच्या मध्ये नसणार काहीच नाही असं म्हणलो. कुठली आहे ना, सहमूळ संख्येची जोडी येईल का नाही, का नाही येणार, तर काय येणार, असते की ती कुठं मूळ संख्या होती, काय म्हणलो, हा अर्थ समजला पाहिजे, त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही म्हणलो, कॉमन फॅक्टर नाही. बघा 12चा अवयव काय पडतील, 3 आणि 4, 35चा अवयव काय पडणार, 7 आणि 5, कॉमन आहे का काय, म्हणजे काय येईल पुढं, सहमूळ का जोडमूळ का काय येणार, काय येणार, काहीच नाही का, इथं पण 2 कॉमन आहे, इथं पण 2 कॉमन आहे, इथं 6 कॉमन आहे, इथं 6 कॉमन आहे, भाग जातो ना इकडे, इकडे 12च्या 12 आहे, तिकडे 12च्या 12 येतोय, भाग जातोय, त्यामुळे काहीच येणार नाही, समोर. कारण की ह्याचं भरी फॅक्टर पडत असले तर ह्याचं फॅक्टर पडत, लक्षात आलं. ओके.